हरि ओम. योगदास जयगणेश जोशी यांनी प्रवचनांमधून सांगितलेले कथामृत क्रमांक 46. भेटवस्तूपेक्षा त्यामागील भावना महत्त्वाची असते. सांदीपनी ऋषींकडे श्रीकृष्ण आणि बलराम यांचे शिक्षण झाले. त्यावेळी या दोघांसमवेत सुदामा नावाचा एक अतिशय गरीब विद्यार्थीही शिकत होता. पुढे श्रीकृष्णाने या विश्वातील अतिसुंदर, भव्य आणि वैभव संपन्न अशी द्वारका नगरी वसवली. सुदामा मात्र अति गरीब होता. त्याला आणि त्याच्या कुटुंबियांना 2 वेळा खायलाही मिळत नसे. एक दिवस सुदामाची पत्नी सुदामाला म्हणाली, श्रीकृष्ण हा आपला बालमित्र आहे. त्याच्याकडे जाऊन तो आपल्याला काही मदत करतो का ते पाहावे. पत्नीचा विचार सुदामाला पटला आणि त्याने द्वारकेला जाण्याची तयारी केली. श्रीकृष्णाला भेटायला जाताना त्याला काही भेटवस्तू न्यावी असा विचार सुदामाच्या मनात आला. परंतु श्रीकृष्णासारख्याला देण्यासारखे बरोबर घेण्यासाठी त्याच्याकडे काहीही नव्हते. याचे त्याला खूप वाईट वाटले. परंतु काहीतरी नेणे प्राप्त असल्यामुळे त्याने मुठभर पोहे आपल्या उपरण्यात बांधून घेतले आणि द्वारकेला प्रस्थान ठेवले. द्वारकेत गेल्यावर तेथील वैभवाने सुदामा दिपून गेला. त्याने द्वारपालांजवळ आपण श्रीकृष्णाला भेटायला आल्याचा निरोप पाठविला. द्वारपालांनी त्याच्या गरिबीची खूप थट्टा केली. जेव्हा श्रीकृष्णाला सुदामा आपल्याला भेटायला आला आहे असे समजले तेव्हा त्याला अतिशय आनंद झाला. तो स्वतः धावतच द्वाराजवळ आला आणि त्याने सुदामाला कडकडून मिठी मारली. श्रीकृष्णाने मोठ्या प्रेमाने सुदामाला आपल्या घरी महाली नेले. महालात आसनावर बसल्याबरोबर श्रीकृष्ण सुदामाला म्हणाला, सुदामा, वहिनींनी माझ्यासाठी काय दिले आहे ते मला लवकर दे. मला खूप भूक लागली आहे. हे ऐकून सुदामाला खूप लाज वाटू लागली. तो पोहे देण्यासाठी संकोच करू लागला. परंतु श्रीकृष्णाने स्वतःच त्याचे उपरणे हिसकावून घेतले आणि त्यात बांधून ठेवलेले पोहे सोडून तो मोठ्या चवीने, प्रेमाने, आनंदाने मिटक्या मारत खाऊ लागला. श्रीकृष्णाने सुदामाला 1 महिना आपल्याकडे ठेवून घेतले. त्यावेळी त्याला उंची वस्त्रे नेसायला दिली. सुखकारक शयनगृह, दासदासी, सुग्रास अन्न अशी त्याची मोठी बडदास्त ठेवली. 1 महिन्यानंतर श्रीकृष्णाने सुदामाला निरोप दिला. वाटेत जाताना सुदामा विचार करत होता की इतक्या आपुलकीने वागणाऱ्या आपल्या मित्राने आपल्या परिस्थितीची साधी चौकशीही केली नाही किंवा आपल्याला काही भेटवस्तूही दिली नाही. अशा विचारांच्या तंद्रीत सुदामा आपल्या गावी पोहोचला. पाहतो तर तेथे एक अतिसुंदर, भव्य आणि वैभव संपन्न अशी प्रतिद्वारका नगरी उभी होती. दासदासी सुदाम्याच्या स्वागताला हजर होते. द्वारी आल्यावर दागदागिन्याने, उंची वस्त्राने विभूषित अशा त्याच्या पत्नीने त्याला ओवाळले. हरि ओम.